आज मी तुम्हाला एक खूप साधी पण लोक दुर्लक्ष करतात ती गोष्ट सांगणार आहे. त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये. खूप लोक मला एकच प्रश्न विचारतात, कमाई वाईट नाही तरी पैसा टिकत नाही, याचं कारण काय बरं असेल? काही जण म्हणतात ग्रह खराब आहेत, काही म्हणतात नशीब साथ देत नाही, तर काही लोक स्वतःलाच दोष देतात की आपणच पैसे सांभाळू शकत नाही. असे बरेच ग्रह असतात. आणि गंमत म्हणजे बहुतेक वेळा कारण नशीब, ग्रह आणि मेहनत नसते, कारण असतं घरात पैसे ठेवायची जागा. आपण रोज मेहनत करतो, पगार येतो, पैसे हातात येतात, पण महिन्याच्या शेवटी बॅलन्स बघितला की कळत नाही पैसे कुठे गेले. कधी ऑनलाईन ऑर्डर, कधी छोटा खर्च, कधी अचानक काम, आणि हळूहळू सगळे पैसे संपत जातात. काही घरात कमी कमाई असूनही पैसा साठतो आणि काही घरात जास्त कमाई असूनही सेव्हिंग होत नाही. वास्तूनुसार घरात एक जागा अशी असते जी पैशाचा प्रवाह ठरवते. ती म्हणजे आपण पैसे ठेवतो ते कपाट, तिजोरी किंवा लॉकर. जिथे आपण रोज हात लावतो, रोज उघडतो आणि नकळत त्या जागेशी आपली मानसिक सवय तयार होत जाते. वास्तू एक साधी गोष्ट सांगतं, पैसा जिथे ठेवतो त्यापेक्षा पैसा कोणत्या दिशेला तोंड करून ठेवला जातो हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे नोटा कुठल्या शेल्फमध्ये आहेत यापेक्षा कपाट उघडलं की त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे महत्त्वाचं असतं. उत्तर दिशा आकर्षणाची दिशा मानली जाते, कुबेराची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशा खर्चाची मानली जाते. म्हणूनच काही घरात पैसा टिकतो तर काही घरात तो लगेच बाहेर जातो. त्यामुळे जर पैसे ठेवलेली तिजोरी चुकीच्या दिशेला उघडत असेल तर पैसा येतो पण टिकत नाही. सगळ्यात योग्य पद्धत म्हणजे तिजोरी दक्षिण भिंतीला टेकलेली असावी आणि ती उघडताना उत्तर दिशेला उघडली पाहिजे. म्हणजे कपाट उघडले की आतला पैसा उत्तरेकडे पाहायला पाहिजे. हा बदल छोटा वाटतो पण परिणाम मोठा देतो. अनेक लोकांना वाटतं हा बदल केल्यानंतर एक विचित्र फरक जाणवतो. कमाई तितकीच असते पण महिन्याच्या शेवटी काहीतरी उरलंय याचं सुख असतं. पूर्वी लक्षातही न येणारे खर्च कमी होतात, अनावश्यक खर्च कमी होतात, अगदी खरेदी कमी होत जाते आणि हातात पैसा टिकायला लागतो. लोक म्हणतात उत्पन्न वाढलं, पण खरं म्हणजे पैशाचा अपव्यय थांबलेला असतो. कधी कधी घराची रचना अशी असते की ही दिशा ठेवणं शक्य नसतं. भिंत, बेड, दार किंवा जागेची अडचण असते. अशा वेळी दुसरा चांगला पर्याय म्हणजे कपाट पश्चिम भिंतीला टेकून पूर्वेकडे उघडणं. असं ठेवलं तरीही चालू शकतं. पूर्व दिशा वाढ आणि प्रगतीची दिशा मानली जाते, ती सूर्याची दिशा मानली जाते. अशा वेळी लोकांना कामाच्या संधी वाढतात, अडकलेले पैसे परत मिळतात, थांबलेली पेमेंट्स मिळू लागतात. विशेषतः बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी हा बदल जास्त जाणवतो. पण काही दिशा अशा आहेत जिथे तिजोरी असेल तर कितीही कमवलेले पैसे साचत नाहीत. आता आपण पाहिलं तिजोरी कोणत्या दिशेला ठेवायची. आता आपण पाहणार कोणत्या दिशेला ठेवू नये. तर दक्षिणेकडे उघडणारं कपाट असेल तर पगार 2-3 दिवसात गायब होतो, हातात येतो आणि लगेच निघून जातो. किचनजवळ असेल किंवा आग्नेय दिशेत असलेलं कपाट घरात खर्च वाढवतं आणि पैशावरून चिडचिड आणि तणाव निर्माण करतं. नैऋत्य कोपऱ्यात असलेलं कपाट कर्ज लवकर संपत नाही आणि बाथरूमच्या भिंतीला लागून असलेलं कपाट किंवा तिजोरी पैसा हातात टिकूच देत नाही. हे खूप घरात दिसत असतं. लोकांना कारण समजत नाही पण त्याचा पॅटर्न सारखाच असतो. फक्त दिशा बरोबर असूनही काही फायदा होत नाही, कारण ते नकळत काही चुका करतात. कपाटावर कपड्यांचा ढीग ठेवणे, आतमध्ये जुन्या बिलांचा कचरा ठेवणे, जुन्या पावत्या ठेवणे, खर्च झालेले बिल जपून ठेवणे, तुटलेल्या वस्तू ठेवणे, पूर्ण रिकामं ठेवणे किंवा अंधारात ठेवणे. वास्तूनुसार तिजोरी घराचा एनर्जी बँक असतो, जिथे आपण पैसा, स्वच्छता आणि जागरूकता असणं हे खूप गरजेचं असतं.
जसं आपण बँकेत कचरा ठेवत नाही तसं कपाटातही कचरा ठेवू नये. ते स्वच्छ आणि व्यवस्थित असायला हवं. कपाटात काही साध्या गोष्टी ठेवायची परंपरा आहे, जसं की लाल कापड, थोडे तांदूळ, थोडे हळदी कुंकू किंवा एक चांदीचं नाणं. या वस्तू ठेवताना भावना महत्त्वाची असते. यामागे अंधश्रद्धा असून मनाला समृद्धीचा संकेत देण्याची कल्पना असावी. मन अबंडन्स स्वीकारायला लागतं आणि नकळत खर्चावर नियंत्रण येतं. एक छोटा उपाय लोक खूप करतात आणि मीही खूप लोकांना हा उपाय सांगितलेला आहे, त्यांना फरकही जाणवलेला आहे. तो उपाय म्हणजे प्रत्येक शुक्रवारी कपाट उघडून छोटासा दिवा लावायचा आणि शांतपणे 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करायचा. ही सवय बनली की मन शांत होतं आणि पैशाबद्दल जागरूकता वाढते. हा केवळ धार्मिक भाग नसून मनाला स्थिरता देणारा मार्ग आहे. हळूहळू खर्च कमी होतो आणि पैशाची स्थिरता जाणवते. म्हणून लक्षात ठेवा, पैसा कमावणं मेहनतीवर अवलंबून असतं, पण पैसा टिकवणं हे व्यवस्थेवर अवलंबून असतं. घरातील आर्थिक व्यवस्था सुरू होते ती कपाटाच्या दिशेपासून. आजच तुमच्या घरात हे तपासा, तुमची कमाई कमी नाही, तुमची कपाटाची दिशा तर चुकीची नाही ना, हे नक्की चेक करा. तुमचं कपाट कोणत्या दिशेला आहे आणि ते कोणत्या दिशेला उघडतं आणि तुमचा पैसा कोणत्या दिशेला पाहतोय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, माझ्या समजवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. डिवाइन वास्तू टिप्स या चॅनल आणि टीमकडून.